चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण महा रिव्हिजन ऑफ कास्टिंग प्रोसेसेस हा जो कास्टिंग प्रोसेसेसचा टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा आणि खूप सिंपल असा हा टॉपिक आहे। यामध्ये तीन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत। एक आपल्याला पॅटर्नबद्दल शिकायचं आहे, पॅटर्न म्हणजे काय असतं, पॅटर्न म्हणजे काय, पॅटर्नचे टाइप्स कुठले कुठले आहेत याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे। पॅटर्न कोणत्या कोणत्या मटेरियलपासून बनवलं जातं याच्यावर प्रश्न येतो। डिफाईन पॅटर्न, state the types of pattern, which are the material used for making the pattern। हे पॅटर्न मेकिंग बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे पहिल्या पार्टमध्ये। त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला कास्टिंग बद्दल स्टडी करायचं आहे। कास्टिंग काय असतं, तर हे कास्टिंग काय भानगडी हे मी तुम्हाला थोडंसं आधी सांगणार आहे पॅटर्नच्या, कारण पॅटर्नचा यूजच कास्टिंगसाठी होतो, कास्टिंगमध्ये होतो। आणि त्याच्यानंतर मॉल्डिंग सँडबद्दल आपण स्टडी करणार आहोत। मॉल्डिंग सँड, तर इथं कास्टिंगमध्ये पण कास्टिंगचे टाईप्स, जे सेंट्रिफ्युगल कास्टिंग असेल, ही सेंट्रिफ्युगल कास्टिंगच जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याचं आपण थोडंसं डिटेलमध्ये सांगाल मी तुम्हाला कसं असतं। आणि मॉल्डिंगमध्ये मॉल्डिंग सँड आहेत, मॉल्डिंग सँडचे टाईप्स आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, याबद्दल आपल्याला स्टडी करायचे। तर इन जनरल खूप सिंपल आणि छोटासा असा हा टॉपिक आहे। त्याच्यानंतर प्रिकॉशन जे आहेत फाउंड्री शॉपमध्ये कोणते प्रिकॉशन आपण घेतले पाहिजे, कारण हे सगळं याला फाउंड्री म्हणतात। हे कास्टिंगचं जे जॉब वगैरे आपण बनवतो की नाही याला फाउंड्री शॉप असं म्हणतात। तुम्ही बघा जे इंडस्ट्री असतात त्यामध्ये हे फाउंड्री शॉप अवेलेबल असतात। आता कास्टिंग म्हणजे काय, तर कास्टिंग म्हणजे काय हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, बऱ्याच जणांना माहीत आहे। बघा तुमच्या कॉलनीमध्ये वगैरे असे मूर्त्या वगैरे बनवणारे येतात, त्यांच्याकडे अशी एक पेटी असते संदूकसारखी, आणि या पेटीमध्ये त्यांनी असे माती वगैरे, लाल मातीसारखी दिसते ती, पण सँड असते ती, लक्षात घ्या ती सँड असते। काही साचा असतात त्यांच्याकडे मूर्तीचे, म्हणजे तुम्हाला एखादी पर्टिक्युलर मूर्ती बनवून घ्यायची असेल तर त्या मूर्तीचा त्यांच्याकडे साचा असतो। मग तुमच्याकडून ते जुने तुमचे जर्मलचे वगैरे ॲल्युमिनियमचे जे भांडी आहेत जुने पुराणे तुमचे, ते भांडी घेतात, त्याला असं मेल्ट करतात, असं खड्डा करतात बघा जमिनीमध्ये, ते असे कोळसा असतो त्यांच्याकडं, कोळसा बिळसा टाकवतात, मस्त भट्टी पेटवतात आणि याच्यावर त्यांचं ते भांडं ठेवतात आणि याच्यामध्ये मेल्टिंग करतात। तुम्ही दिलेले जे काहीतरी ज्या वस्तू आहेत तुमच्या घरातल्या ॲल्युमिनियमच्या वगैरे त्या, तर त्याला मेल्टिंग करून त्याचं पाणी केलं जातं। आणि ते जे पाणी आहे बघा, हे इथं या कपमध्ये ते असं पाणी घेतलेलं आहे, गरम आहे ते, आणि ते याच्यामध्ये पॉर केलं जातं, याच्यामध्ये ओतलं जातं। तर लक्षात घ्या याच्यामध्ये हा साचा आहे, याला पॅटर्न असं म्हणतात। मग याला एक आतमध्ये शेप आहे त्या मूर्तीचा, त्या पॅटर्नचा। मग हे जे लिक्विड झालेलं हे जे लिक्विड मेटल आहे, हे लिक्विड मटेरियल काय होतं याच्यामध्ये जातं, आणि जो पण तिथं कॅव्हिटी फॉर्म झालेली आहे त्या पॅटर्नमधली, त्या कॅव्हिटीमध्ये जाऊन तो त्या मूर्तीचा पर्टिक्युलर शेप गेन करतो। आणि मग थोड्या वेळानंतर ते त्याला असं इथं काढून घेतात आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे जे प्रोडक्ट आहे तो पाहायला भेटतो। तर याला कास्टिंग प्रोडक्ट असं म्हणतात, हा कास्टिंगचा प्रोडक्ट। तर अशा पद्धतीनं हे तुम्ही बघितलेलं आहे, कास्टिंग म्हणजे काय भानगडे हे तुम्हाला थोडं बऱ्यापैकी माहीत आहे। तर लक्षात घ्या जो मेन महत्त्वाचा पार्ट आहे, आता कास्टिंगमध्ये स्टेप कोणत्या कोणत्या असतात, तर खूप महत्त्वाचा भाग आहे। कास्टिंगच्या स्टेपवर प्रश्न येऊ शकतो की राईट द व्हेरियस स्टेजेस और व्हेरियस स्टेप्स इन द कास्टिंग। कास्टिंगमध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत, कोणत्या कोणत्या स्टेप आहेत, 2 मार्काला पण येऊ शकतो, 4 मार्काला पण प्रश्न येऊ शकतो। तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या तुम्हाला इथं लागतं काय काय, तर इथं तुम्हाला सँड लागते, त्याच्यानंतर तुम्हाला इथं मोल्ड लागतो, हा मोल्डिंग पण लागते, लक्षात घ्या। इथं पॅटर्न, आता हे जे मी तुम्हाला इथं दिलेलं आहे ह्या सर्व स्टेजेस आहेत। सगळ्यात पहिलं तुम्ही काय करायचं, जो तुमच्याकडं जी सँड आहे ती सँड मोल्डमध्ये टाकायची, त्याला मोल्डिंग करायची। त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर फर्नेस असतो बघा, फर्नेस, कपोला फर्नेस वगैरे, फर्नेसचे भरपूर टाईप आहेत। तर फर्नेस म्हणजे एक अशी, आता फर्नेस म्हणजे त्या जे पण जस्त आहे, पितळ आहे, ॲल्युमिनियमची जुनी पुराणी भांडी आहेत, त्याला मेल्ट करायचं असेल, त्याचं पाणी करायचं असेल तर हे फर्नेसमध्ये त्याला मेल्टिंग केलं जातं। हे मी तुम्हाला जे भट्टी वगैरे सांगितलं की नाही, ते असं छोटासा खड्डा करतात वगैरे, पण ज्या मोठाले फाउंड्रीचे शॉप असतात त्यामध्ये असे मोठमोठाले कपोला फर्नेस वगैरे असतात, कपोला फर्नेस जास्त प्रमाणात यूज केलं जातं। तर फर्नेसमध्ये त्याला मेल्ट केलं जातं, जे स्क्रॅपमधलं तुमचं जे पण मटेरियल आहे, मेटल आहे, त्याला स्क्रॅप केलं जातं, त्याचं पाणी केलं जातं, आणि हे जे मेल्टिंग ऑफ मेटल आहे ही फर्नेसमध्ये डन होते। फर्नेसमध्ये मेल्ट केल्यानंतर त्याला मोल्डमध्ये पॉर केलं जातं। पॉरिंग करणे म्हणजे ओतणे, जे मोल्ड आहे का नाही तो साचा, त्याच्यामध्ये त्याला पॉर केलं जातं,
आणि त्याला पोर करून ते थोडा वेळ ठेवलं जातं, म्हणजे ते सॉलिडिफाय होण्यासाठी त्याच्यामध्ये ते सॉलिडिफाय होतं. सॉलिडिफाय होईपर्यंत थोड्या वेळातच सॉलिडिफाय होऊन जातं ते. त्याच्यानंतर त्याला कास्ट केलं जातं. कास्ट केलं जातं म्हणजे त्याला शेकआउट केलं जातं, म्हणजे बाहेर काढलं जातं. आणि बाहेर काढून जे रायझर आहेत आणि जे गेट्स आहेत, रायझर आणि गेट्स, रायझर म्हणजे वरचा भाग असतो त्याचा आणि खालचा भाग, हे दोन्ही तिथं म्हणजे साचा जो आहे तो ओपन केला जातो. तो ओपन केल्यानंतर जो कास्ट प्रोडक्ट आहे याच्यावर हीट ट्रीटमेंट ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. हे वेगवेगळे ऑपरेशन आहेत मेटलवरचे, हीट ट्रीटमेंट, ॲनेलिंग, टेम्परिंग, नॉर्मलायझिंग, पुढे शिकताल तुम्ही. नंतर ॲडिशनल हीट ट्रीटमेंट प्रोसेस याच्यावर केली जाते. ही ॲडिशनल हीट ट्रीटमेंट प्रोसेस, त्याला तुम्हाला हार्ड करायचं आहे का सॉफ्ट ठेवायचं आहे त्याच्यानुसार ह्या हीट ट्रीटमेंट प्रोसेस केल्या जातात. नंतर त्याला फिनिशिंग वगैरे केली जाते. प्रेशर टाईटनेसने फिनिशिंग वगैरे केली जाते, क्लिनिंग केली जाते, कारण त्याला थोडेसे बर वगैरे लागलेले असतात. त्याच्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन केलं जातं, त्याच्यात काही डिफेक्ट्स वगैरे आहेत का, काही क्रॅक आहेत का, हे चेक केलं जातं. आणि अशा पद्धतीनं या सर्व स्टेजेस तुम्ही लक्षात ठेवा की सगळ्यात पहिले मेल्टिंग ऑफ द मेटल, मेटलला मेल्ट करणे. नंतर मेल्ट झालेलं मेटल काय करायचं, त्या मोल्डमध्ये पोअर करायचं. नंतर मोल्डमध्ये पोअर केल्यानंतर त्याला नंतर शेकआउट करायचं, कास्टिंग करायचं. त्याची कास्टिंगचा प्रोडक्ट काढून घ्यायचा, त्याच्यावर हीट ट्रीटमेंट प्रोसेस करायची. हीट ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला क्लीन करायचं, क्लिनिंग फिनिशिंग करायची त्या जॉबची, आणि इन्स्पेक्शन करायचं, क्वालिटी करायची त्याच्यात डिफेक्ट्स वगैरे क्रॅक वगैरे आहेत का. तर या सर्व स्टेजेस लक्षात ठेवा. जर 2 मार्काला प्रश्न आला, 4 मार्काला प्रश्न आला की व्हॉट आर द स्टेजेस इन कास्टिंग, तर या सर्व स्टेजेस लक्षात ठेवा. हे तुम्ही बघितलेलं असतं डोळ्यांनी. तुम्ही फाउंड्री शॉपला वगैरे जर व्हिजिट दिली असेल तुमच्या अकॅडमिकमध्ये तर तुम्हाला अजून जास्त बढिया पद्धतीनं हे माहीत आहे. फक्त इथं लक्षात ठेवा, हे पाठ करा. आता बघा हे जे स्टेप मी तुम्हाला सांगितले की नाही, तर बघा आता सगळ्यात पहिला तुम्हाला एक बॉटमचा मोल्ड तयार करावा लागतो. मेक अ बॉटम मोल्ड. हा बॉटम मोल्ड आहे, लक्षात घ्या. हा बॉटम मोल्ड सगळ्यात अगोदर हा जो पॅटर्न आहे, हे बघा याला नाव दिलेलं आहे इकडं पॅटर्न. हा पॅटर्न आहे. इथं हा टूल आहे, ह्या टूलने इथून आपण ते मेटल पॉवर करतो. हा सँड बॉक्स असतो, सँड बॉक्स, याच्यामध्ये सँड टाकली जाते. हा पॅटर्न आहे. हा जो खालचा पार्ट आहे याला बॉटम मोल्ड म्हणायचं. त्याच्यानंतर हा याच्यावरती टॉप मोल्ड ठेवलेला आहे, लक्षात घ्या. हा टॉप मोल्ड आहे. आणि दोघांमध्ये हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्नचा जो शेप आहे, हा शेप, या शेपमध्ये जे पण तुमचं लिक्विफाईड मेटल आहे, लिक्विफाईड मटेरियल आहे, ते याच्यामधून पॉवर केलं जाणार, ते इथं इन्सर्ट होणार आहे, म्हणजे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुट आउट द पॅटर्न तुम्हाला बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि बाहेर काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं जो साचा तयार होणार आहे, या साच्यामध्ये तुम्ही काय करणार, नंतर याला असं तिथं एक होल केलं जातं. याच्यामधून तिथं जे पण मोल्टन मेटल आहे ते इथं आता या डायरेक्शनने पण करू शकता, ठीक आहे. म्हणजे हा पण एक पॅटर्नमधलाच भाग आहे, या लक्षात घ्या. आणि इथून हे सगळं हे बॉक्सेस असेंबल करून याच्यामध्ये जे लिक्विड मेटल आहे ते पॉवर केलं जातं. पॉवर केल्यानंतर ते थोडंसं मध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये ते सॉलिडिफाय होतं. थोडं सॉलिडिफाय झाल्यानंतर हे ओपन केलं जातं. तर अशा पद्धतीनं हा कास्टिंग प्रोडक्ट तुम्हाला इथं भेटतो. तर हे थोडंसं अशा पद्धतीनं स्टेप्सवर प्रश्न आला, जर 4 मार्काला 6 मार्काला आला तर हे डायग्राम वगैरे काढून थोडे सेंटेन्स लिहा. आणि 2 मार्काला आला तर फक्त या स्टेप लिहा, अशा नावं लिहा या स्टेपचे. 4 मार्काला 6 मार्कला आला तर थोडंसं सेंटेन्स लिहा, त्याचे एक्सप्लेन करा. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ कास्टिंग. आता याच्यावर पण 2 मार्काला प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळा की राईट द व्हेरियस टाईप्स ऑफ कास्टिंग. कास्टिंगचं क्लासिफिकेशन लिहा, कास्टिंगचे टाईप्स लिहा. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे सेंट्रीफ्युगल कास्टिंग. हा खूप मेजर आहे, महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर कंटिन्युअस कास्टिंग आहे. नंतर डाय कास्टिंग आहे, व्हॅक्यूम कास्टिंग आहे, सँड कास्टिंग आहे आणि सेल कास्टिंग आहे. तर हे 1 2 3 4 5 6 टाईप आहेत. हे 6चे 6 टाईप तुम्ही लक्षात ठेवा. 2 मार्कला वगैरे तुम्हाला प्रश्न आला की एनलिस्ट द व्हेरियस टाईप्स ऑफ कास्टिंग किंवा स्टेट द व्हेरियस टाईप ऑफ कास्टिंग, तर हे सेंट्रीफ्युगल, कंटिन्युअस, डाय, व्हॅक्यूम, सँड आणि शेल टाईप ऑफ कास्टिंग, हे सर्व टाईप तिथं लक्षात ठेवा. एकदम सिंपल आहे. आता हे डायग्राम तुम्हाला मी पुढे सांगतो, पुढे आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेऊ. बघा आता हा थोडासा बेसिक पार्ट आपण डिस्कस केला कास्टिंगचा. कास्टिंगबद्दल आपण थोडासा अजून महत्त्वाचे 6 मार्कला विचारला जाणारा सेंट्रीफ्युगल कास्टिंगवरचा जो प्रश्न आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे मी तुम्हाला अगोदर का सांगितलं कास्टिंगचं, कारण पॅटर्न म्हणजे काय असतं हे जर तुम्हाला समजायचं असेल ना तर थोडीशी कास्टिंगबद्दलची आयडिया तुम्हाला आली पाहिजे, म्हणून थोडंसं कास्टिंगचं मी अगोदर सांगितलं, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पॅटर्न म्हणजे काय असतं बरं, तर लक्षात घ्या. कास्टिंगमध्ये हे जे कास्टिंग प्रोसेस आपण डिस्कस केली ना, जो साचा वगैरे असतो त्या मूर्ती म्हणजे त्याच्यातून एक कास्टिंग प्रोडक्ट बनवणे, तर ही जी कास्टिंग प्रोसेस आहे या कास्टिंग प्रोसेसमध्ये पॅटर्न इज अ रिप्लिका ऑफ द ऑब्जेक्ट टू बी कास्ट. जो ऑब्जेक्ट आपल्याला कास्ट करायचा आहे,
त्या ऑब्जेक्टची रिप्लिका म्हणजे त्या ऑब्जेक्टची कॉपी असं तुम्ही म्हणू शकता, त्याला म्हणायचं पॅटर्न. आणि हा पॅटर्न कशासाठी यूज केला जातो? टू प्रिपेअर द कॅव्हिटी इनटू द मोल्टन मटेरियल. कॅव्हिटी यूज टू प्रिपेअर द कॅव्हिटी इनटू विच द मोल्टन मटेरियल विल बी पोर्ड ड्युरिंग द कास्टिंग प्रोसेस. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडं अशा पद्धतीनं हा एक पॅटर्न आहे बघा, असा एक माझ्याकडं साचा आहे, ठीक आहे, हा साचा आहे माझ्याकडं. आणि या साच्यामध्ये आता मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडं आता अशा पद्धतीनं एक तिथं अशा पद्धतीने एक मोल्डिंग बॉक्स आहे, ठीक आहे. याच्यामध्ये मी ऑलरेडी इथं सँड वगैरे तिथं टाकलेली आहे. मग मी काय करेल, हा जो माझ्याकडं पॅटर्न आहे, हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न मी इथं सँडमध्ये टाकणार. मग काय होणार आहे, याचा एक असा शेप इथं गेन करणार तो असा साचा याच्यामध्ये तुम्हाला इथं तयार झालेला दिसेल थोडासा, ठीक आहे. बघा इथं थोडासा पेन मी चेंज करतो. बघा इथं तुम्हाला अशा पद्धतीनं इथं बघा या टाईपमध्ये तुम्हाला असा त्याचा एक जो पॅटर्न आहे तो इथं एक कॅव्हिटी फॉर्म होणार आहे इथं अशा पद्धतीने, लक्षात घ्या. आणि हे जे कॅव्हिटी आहे, हे कॅव्हिटीमध्ये हा कॅव्हिटी फॉर्म झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये जे मोल्टन मेटल आहे, जे आपण फर्नेसमध्ये ते मटेरियलला मोल्ड करणार आहे, ते मटेरियल याच्यामध्ये पॉर करायचं म्हणजे ओतायचं. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये मोल्टन मेटल पॉर केल्यानंतर तुम्हाला तिथं काय होणार आहे, जे पण तुमचा त्याला सॉलिडिफाय झाल्यानंतर तो कास्ट प्रोडक्ट तयार होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की पॅटर्न इज द रिप्लिका ऑफ द ऑब्जेक्ट टू बी कास्ट. म्हणजे मला असा ऑब्जेक्ट तयार करायचा असेल तर असा पॅटर्न असेल. साचा म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये, साचा. म्हणजे मला एखादी मूर्ती तयार करायची असेल तर मग मी आता त्याच्याकडे जुन्या मूर्त्या वगैरे असतात बघा, ते जे तुमच्या म्हणजे कॉलनीमध्ये वगैरे असे छोट्याले मूर्त्या वगैरे बनवणारे येतात कास्टिंगचा यूज करून. मोठमोठ्या फाउंड्री शॉपमध्ये पण त्यांच्याकडे असे सॅम्पल असतात कास्टिंगचे, असे कास्टिंग प्रोडक्ट त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर सारे सॅम्पल असतात. याचा यूज करूनच ते काय करतात, जे पण जॉब वगैरे आहे ते असे प्रिपेअर करतात. असे त्यांच्याकडे वेगवेगळ्या टाईपचे असे सॅम्पल असतात असे. आणि याच्यामध्ये ते हे कॅव्हिटी तयार करतात याचा यूज करून. आणि ते कॅव्हिटी तयार केली म्हणजे त्याच्यात खड्डा तयार होतो या आकाराचा त्या सँडमध्ये. आणि मग त्याच्यात जर मोल्टन मेल्ट केलेलं मटेरियल तुम्ही ओतलं तर ते या साच्यामध्ये जाऊन बसतं, ते या कॅव्हिटीमध्ये जाऊन बसतं. आणि कॅव्हिटीमध्ये जाऊन बसल्यानंतर त्याला क्लोज केलं जातं. थोड्या वेळाने ओपन करा, ते सॉलिडिफाय होऊन ते कॅव्हिटीचा जो आकार आहे नंतर याला ओपन केलं जातं, फोडून याची जी सँड आहे ती बाजूला केली जाते. अशा पद्धतीनं कास्ट प्रोडक्ट तुम्हाला भेटतो. त्यामुळं पॅटर्न म्हणजे काय आहे तर रिप्लिका ऑफ द ऑब्जेक्ट टू बी कास्ट. कॉपी म्हणा, रिप्लिका म्हणा, अशा पद्धतीने लक्षात घ्या. तो रिप्लिका ऑफ द कास्ट विच इज यूज टू प्रिपेअर द कॅव्हिटी इनटू विच मोल्टन मटेरियल विल बी पोर्ड. ज्या कॅव्हिटीमध्ये मोल्टन मेटल टाकायचं की नाही आपल्याला, याच्यामध्ये जी कॅव्हिटी तयार होणार आहे ज्याच्यामध्ये आपण मोल्टन मेटल टाकणार आहे, ते कॅव्हिटी फॉर्म करण्यासाठी लागणारा जे रिप्लिका आहे त्या ऑब्जेक्टची, त्याला पॅटर्न म्हणायचं. पॅटर्न यूज इन सँड कास्टिंग मे बी मेड ऑफ वूड, मेटल, प्लास्टिक और अदर मटेरियल. वूडपासून बनवू शकता, मेटलपासून बनवू शकता, प्लास्टिकपासून किंवा अदर मटेरियलपासून पण बनवू शकता. मग तुम्हाला जर प्रश्न आला डिफाईन पॅटर्न, डिफाईन आलेला आहे परीक्षेमध्ये प्रश्न, डिफाईन पॅटर्न ऑल्सो राईट द मटेरियल्स यूज फॉर पॅटर्न मेकिंग. पॅटर्न मेकिंगसाठी कोणते कोणते मटेरियल यूज केले जातात. मग इथं ही डेफिनेशन लिहा, हे सुरुवातीच्या 2-4 ओळीमधली डेफिनेशन लिहा. आणि त्याच्यानंतर इकडे हे मटेरियल सांगा. वूड असतं, मेटल असतं, प्लास्टिक असतं, असे मटेरियल तिथं यूज केले जातात. हे इथं मी एक तुम्हाला एक्झाम्पलसाठी अशा पद्धतीनं इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, लक्षात घ्या. आता बघा यानंतर पॅटर्नचे टाईप्स कुठले कुठले आहेत. आता पॅटर्नचे भरपूर सारे टाईप्स आहेत, पण फ्रॉम आवर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही लक्षात घ्या. सिंगल पीस पॅटर्न आहे, स्प्लिट पॅटर्न आहे. स्प्लिट पॅटर्नलाच मल्टी पीस पॅटर्न म्हणतात. सिंगल पीस म्हणजे तो एकाच याच्यामध्ये असतो. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडं सपोज बघा याचे पुढं आहे, आपण याच्या डायग्राम पण मी पुढे ॲड केले आहेत, हे सिंगल पीस वगैरे आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त जर तुम्हाला 2 मार्कला प्रश्न आला की एनलिस्ट आलं किंवा स्टेट आलं, स्टेट द व्हेरियस टाईप्स ऑफ, व्हेरियस वर्ड असेल नसेल काही फरक पडत नाही, व्हेरियस टाईप्स ऑफ पॅटर्नचे वेगवेगळे टाईप तिथं लिहा किंवा एक्सप्लेन करा असं आलं तर थोडंसं इलॅबरेट करायचं. 2-3 एक्सप्लेन करा आलं तर इलॅबरेट कसं करायचं मी सांगतो. पण जर 2 मार्कला असा प्रश्न आला की वेगवेगळे जे पॅटर्नचे टाईप्स आहेत ते टाईप्स लिहा, आलेला आहे परीक्षेमध्ये, तर सिंगल पीस पॅटर्न आहे, मल्टी पीस पॅटर्न आहे. सिंगल पीस म्हणजे त्याच्या नावातच अर्थ आहे, सिंगल कॅव्हिटी असते ती. मल्टी पीस पॅटर्न आहे,
नंतर कोप अँड ड्रॅग पॅटर्न आहे, मॅच प्लेट पॅटर्न आहे, लूज पीस पॅटर्न आहे, गेटेड पॅटर्न आहे, स्वीप पॅटर्न आणि स्केलेटॉन पॅटर्न. तर हे सगळे 2, 4, 6, 7, 8 टाईप आहेत बघा. हे 3 आणि 3, 6, 7, 8 टाईप आहेत. याच्यामधले तुम्ही 4-5 टाईप तिथं लगेच आठवतील तुम्हाला, आणि सगळे आठवले तर सगळे लिहा, काही फरक पडत नाही. तर लक्षात घ्या हे सगळे टाईप्स आहेत. सिंगल पीस पॅटर्न, स्प्लिट पॅटर्न, त्याला मल्टी पीस पॅटर्न म्हणतात, कोप अँड ड्रॅग, मॅच प्लेट पॅटर्न, लूज पीस पॅटर्न, गेटेड पॅटर्न, स्वीप पॅटर्न अँड स्केलेटन पॅटर्न. तर हे सर्व नावं तिथं लक्षात ठेवा. हे 2 मार्कला इथं प्रश्न येऊ शकतो. आता सिंगल पीस पॅटर्न म्हणजे काय, तर लक्षात घ्या हा जो पार्ट आपल्याला कास्ट करायचा आहे ना बघा, हा एक सिंगल पार्ट आहे. हा लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही याला असं काढून घेऊ शकता, इंडिव्हिज्युअली एक सिंगल पार्ट असा काढून घेऊ शकता. याला म्हणायचं सिंगल पीस पॅटर्न, सिंगल पीस. आता त्याच्यानंतर हा मॅच प्लेट पॅटर्न आहे. मॅच प्लेट म्हणजे तुम्हाला तिथं लक्षात येणार आहे बघा. आता हे तुमचं इथं हे होल आहे याला लॉकिंगसाठी बघा. ही वरती एक प्लेट आहे आणि खाली एक प्लेट आहे. या दोन्ही एकमेकावर मॅच होत आहेत म्हणून याला मॅच प्लेट पॅटर्न म्हटलं जातं. याच्या नावातच अर्थ आहेत हे मल्टी पीस पॅटर्न, कारण याच्यामध्ये बघा हे मल्टिपल पीसेस आहेत. हा बघा, हा कोप अँड ड्रॅग खालचा पार्ट आहे, हा मध्ये पार्ट आहे, हा मध्ये आहे. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये कोप अँड ड्रॅग म्हणजे एकापेक्षा जास्त त्याचे पार्ट असतात, सिंगल पीस नाही, एकापेक्षा जास्त पीसेसमध्ये तुम्हाला हे इथं असे कॅव्हिटी तिथं तयार होतात. अशा पद्धतीनं तुम्हाला जर शेप तयार करायचा असेल तर इथं मल्टी पीस पॅटर्न यूज केला जातो. एक सिंगल कंपोनंट बनवायचा असेल असा टी शेपचा तर इथं सिंगल पीस पॅटर्न यूज होतो. इथं मल्टी पीस पॅटर्न आहे. हा मॅच प्लेट पॅटर्न आहे, एकावर एक तिथं मॅचिंग होत आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा लूज पीस पॅटर्न आहे. नंतर हा स्प्लिट पॅटर्न आहे. डायग्राम लक्षात घ्या, असे डायग्राम तुम्ही काढा परीक्षेत, जर इलॉबरेट करा आलं जर कुठलं तरी 2-3ला, तर सिंगल पीस पॅटर्न आलं तर डायग्राम काढा, थोडंसं एक्सप्लेन करा आहे सिंगल पीस पॅटर्नला. एकदम साधे वाक्य तयार करायचे, सोपं आहे. हे लक्षात घ्या, वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर आता हे खूप महत्त्वाचं आहे, कलर कोडिंग ऑफ पॅटर्न मेकिंग. तुमच्या के-स्कीमच्या परीक्षेमध्ये कलर कोडिंगवर प्रश्न आलेला आहे. आता कलर कोडिंग जे आहे हे कशासाठी असते लक्षात घ्या. जर तुम्हाला काही पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन जर बघायचे असतील मॉल्डिंगमधले, तर मॉल्डिंगमध्ये जे पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन आहेत हे ऑब्झर्वेशन तुम्ही त्या कलर कोडिंगवरून डिसाईड करू शकता. म्हणजे येल्लो कलर असेल, ब्लॅक कलर असेल, किंवा अजून येल्लो विथ रेड स्ट्रीप, येल्लो विथ ब्लॅक स्ट्रीप, असे वेगवेगळे जे कोड आहेत हे कोड पुढे आहेत. ह्या कोडनुसार तुम्हाला तिथं लक्षात येऊन जातं. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं तर ह्याची रिक्वायरमेंटवर पण प्रश्न येऊ शकतो की रिक्वायरमेंट ऑफ कोडिंग सिस्टीम इन पॅटर्न. पॅटर्नमध्ये कोडिंग सिस्टीम बघा, कोडिंग सिस्टीम का गरजेची आहे, तर इथं तुम्हाला मी सांगितलंय कलर कोडिंग म्हणजे ते प्रोग्रामिंगवाला कोडिंग नाही, लक्षात घ्या. सी प्रोग्रामिंग वगैरे कोडिंग नाही, तर हे सॉफ्टवेअरवाला कोडिंग नाही. हे कोड देतो आपण त्याला, कलर म्हणजे जसं येल्लो कलर आहे त्याला हा कोड असणार आहे, की ब्लॅक कलर आहे त्याला तो कोड आहे, असं लक्षात घ्या. तर कलर कोडिंग जे आहे ना, कलर कोडिंग फॉर द कास्टिंग मटेरियल टू बी यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ पर्टिक्युलॅरिटीज टू बी ऑब्झर्व ड्युरिंग द मोल्डिंगमध्ये ज्या पर्टिक्युलॅरिटीज आहेत हे ऑब्झर्व करण्यासाठी इथं तुम्हाला हे जे कलर कोडिंग आहे पॅटर्नमध्ये हे यूज केली जाते. याची रिक्वायरमेंट काय आहे बघा, फॅसिलिटेटिंग रिमूव्हल फ्रॉम द मोल्ड बाय स्मूथिंग द सरफेस अँड अचिव्हिंग अ सेपरेटिंग इफेक्ट अगेन्स्ट द ॲडरन्स, म्हणजे स्टिकिंग. ॲडरन्स म्हणजे स्टिकिंग आहे, लक्षात घ्या. ऑफ द मोल्ड मटेरियल टू द पॅटर्न ऑर कोर. त्याच्यानंतर प्रोटेक्टिंग अगेन्स्ट द इन्फ्लुएन्स बाय द मोल्ड मटेरियल ड्यू टू फ्रिक्शन, इम्पॅक्ट्स, व्हायब्रेशन. हे खूप जनरल गोष्टी आहेत, ह्या तुम्ही लगेच वाचलं की लक्षात राहण्यासारख्या आहेत, कारण तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ऑब्झर्व केलेलं आहे सगळं कास्टिंगचं वगैरे. नंतर प्रोटेक्शन अगेन्स्ट द इनग्रेस ऑफ मॉइश्चर वगैरे आहे, हे वाचून घ्या. हे लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही जरी राहिलं तर हरकत नाही, कारण याच्यावर प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. पण रिक्वायरमेंट कोडिंग सिस्टीमच्या काय आहेत, कोडिंग सिस्टीमची रिक्वायरमेंट काय आहे पॅटर्नमध्ये, हे जर तुम्हाला विचारलं तर इथून तुम्हाला थोडंफार तिथं लिहिता आलं पाहिजे की तुम्हाला तिथं जी स्मूथिंग आहे सरफेसला ती अचीव करायची असेल, किंवा सेपरेशन, तुम्हाला तिथं सेपरेशन इफेक्ट बघायचा असेल. जेव्हा स्टिकिंग झालेली असते तेव्हा तुम्हाला आयडेंटिफाय झालं ना पाहिजे ना, कोणता पार्ट कशाला चिटकलेला आहे त्याला सेपरेट करण्यासाठी. नाही तर तुम्ही कुणीकडून ओढताल, तोडताल, फोडताल. त्यामुळे सेपरेशनसाठी तुम्हाला ते कलरवरून लक्षात येतं की कोणता पार्ट सेपरेट होणार आहे, कोणता चिटकलेला आहे. नंतर मोल्ड मटेरियल जे आहे पॅटर्नचं हे पण तिथं लक्षात घ्या, कोणता कॉर आहे, कोणता कोर आहे, कोणता बॉक्स आहे, हे तिथं लक्षात येतं. त्याच्यानंतर प्रोटेक्शन पण आहे अगेन्स्ट द इन्फ्लुएन्स बाय द मोल्ड मटेरियल. फ्रिक्शनमुळं, इम्पॅक्ट्समुळं, व्हायब्रेशनमुळं जे मोल्ड मटेरियलवर जो इन्फ्लुएन्स आहे याच्यापासून प्रोटेक्शन पण भेटतं. अगेन परत प्रोटेक्शन आहे इन्ग्रेस ऑफ मॉइश्चर, ॲग्रेसिव्ह मटेरियल, हे लक्षात ठेवा.
आता हे कलर कोडिंग हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. हे कलर आणि त्याचा तिथं पर्पज, हे कलर पॅटर्न, कोणत्या कलरचा पॅटर्न कशासाठी यूज होतो, कोणता कलर कशासाठी यूज केला जातो, हे कलर कोड लक्षात ठेवा. ब्लॅक कलर बघा, आता ब्लॅक कलर कशासाठी यूज केला जातो, तर सगळ्यात महत्त्वाचं द सरफेस विच आर टू बी लेफ्ट अनमशीन आर पेंटेड विथ ब्लॅक कलर. जो सरफेस अनमशीन आहे, ज्याच्यावर मशीनिंग केलेली नाही, त्या सरफेसला ब्लॅक कलरने रिप्रेझेंट केलं जातं. बघा मी इथं दाखवलंय, ही ब्लॅक स्ट्रीप आहे, याचं कलरचं नाव लिहिलंय मी ब्लॅक. आता इथलं तुम्हाला दिसत नाही, ते रिडेबल नाही आहे, त्यामुळे मी त्याला थोडंसं लिहितो. कशासाठी यूज होतो हा, द सरफेस टू बी अनमशीन, सरफेस अनमशीन. जो अनमशीन सरफेस आहे, हा अनमशीन सरफेस शो करण्यासाठी इथं ब्लॅक कलरचा यूज केला जातो. हा कोड आहे, कोड लक्षात ठेवा. कलर कोडिंग खूप सिंपल आहे. ब्लॅक कलर, तिथं तुम्हाला कलर कोडिंगवर प्रश्न आला म्हणजे येण्याचे चान्सेस आहेत मॅक्सिमम. तर ब्लॅक कलरवर कलर कोडिंगवर प्रश्न आला तर एक ब्लॅक कलर आहे, एक रेड कलर आहे. बघा एक ब्लॅक आहे, एक रेड आहे, एक येल्लो कलर आहे, एक येल्लो कलर आहे. त्याच्यानंतर येल्लो कलर विथ रेड स्ट्रीप, या रेड स्ट्रीप आहेत येल्लो कलरमध्ये, त्यामुळे येल्लो बेस विथ रेड स्ट्रीप, बेस त्याचा येल्लो आहे, आणि येल्लो बेस विथ ब्लॅक स्ट्रीप. हे 5 नावं तिथं लक्षात ठेवायचे, आणि या 5चे पण अर्थ लक्षात ठेवा. आता हा ब्लॅक कलरचा जो कोड आहे, हा अनमशीन सरफेसला दाखवण्यासाठी, जो सरफेस विच आर टू बी लेफ्ट अनमशीन, अनमशीन म्हणजे मशीनिंग करायचा राहिलेला जो सरफेस आहे, त्याला रिप्रेझेंट केलं जातं ब्लॅक कलरने. आता रेड कशासाठी, मग तो मशीन झालेल्यासाठी. द सरफेस विच आर टू बी मशीन आर पेंटेड विथ रेड कलर. ज्या सरफेसवर मशीनिंग झालेलं आहे त्याला रेड कलरने पेंट केलं जातं, ज्या सरफेसवर मशीनिंग नाही झालेलं त्याला ब्लॅक कलरने कोडिंग केलं जातं. आता येल्लो कलर कशासाठी आहे, द कोर प्रिंट. आता बघा ज्या कोर प्रिंट आहे, कोर प्रिंट अँड सीट फॉर लूज कोर प्रिंट आर पेंटेड विथ येल्लो कलर. लक्षात घ्या, येल्लो कलर जो आहे तो कशासाठी यूज केला जातो, जे कोर प्रिंट्स आहेत, अँड सीट्स फॉर लूज कोर प्रिंट्स, याच्यासाठी तुम्ही इथं हे वर्ड लक्षात ठेवा. कोर प्रिंट्स अँड सीट्स फॉर लूज कोर प्रिंट्स, याच्यासाठी येल्लो कलरने तिथं पेंट केलं जातं. आणि येल्लो कलर विथ रेड स्ट्रीप, येल्लो बेस म्हणजे त्याचा बेस येल्लो आहे आणि त्याच्यावर अशा रेड स्ट्रीप मारलेल्या आहेत, रेड. आता याचा जो यूज आहे तो कशासाठी यूज केला जातो बघा, द सीट्स फॉर लूज पीसेस अँड आर मार्क विथ रेड स्ट्रीप ऑन येल्लो बेस. आता लक्षात घ्या, हे रेड जे आहे ना, तर या लूज स्ट्रीप आहेत, असं लक्षात घ्या. म्हणजे जे लूज पीसेस आहेत याला मार्क करण्यासाठी इथं रेड स्ट्रीप जे आहे ते यूज केलं जातं. हे इथं चांगल्या पद्धतीनं लक्षात घ्या तुम्ही. याच्यामध्ये हा जो येल्लो बेस आहे बघा, बेस कलर कोणता आहे, येल्लो, आणि त्याच्यावर रेड स्ट्रीप मारलेल्या आहेत, याचा यूज लक्षात घ्या. हा कशासाठी यूज होतो, द सीट्स फॉर लूज पीसेस, जे लूज पीसेस आहेत ह्या लूज पीसेसला मार्क करण्यासाठी विथ रेड स्ट्रीप अँड येल्लो बेस, त्याच्यासाठी यूज होतो. त्याच्यानंतर येल्लो बेस विथ ब्लॅक स्ट्रीप, येल्लो बेस आहे आणि मध्ये ब्लॅक स्ट्रीप आहेत, याचा यूज कशासाठी होतो, तर बघा द स्टॉप ऑफ्स आर इंडिकेटेड बाय डायगोनल ब्लॅक स्ट्रीप्स अँड येल्लो बेस. तर हे सर्व जे कलर कोडिंग आहे, हे कलर कोडिंग तिथं लक्षात ठेवा. हे कलर कोडिंगवर प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. के स्कीमचे पेपर तुम्ही बघा, आय स्कीममध्ये तर आहेच, पण के स्कीमच्या पेपरमध्ये पण आहे प्रश्न आलेला. जेवढं पण आपण सुरुवातीपासून घेतोय, कास्टिंगमधल्या स्टेप, कास्टिंगची डेफिनेशन, पॅटर्नची डेफिनेशन, पॅटर्नचे टाईप्स, हे सर्व पॅटर्नचे मटेरियल कोणते कोणते आहेत ते पण सांगितलं मी. याच्यावर प्रश्न आलेले 2-2, 4-4 मार्काला. हे कलर कोडिंगवर तर भरपूर चान्स आहे प्रश्न येण्याचा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मटेरियल यूज फॉर पॅटर्न मेकिंग, पॅटर्न मेकिंगसाठी कोणतं मटेरियल यूज केलं जातं, तर हे अगोदरच आपण डिस्कस केलं आहे. आता लक्षात घ्या, तर पॅटर्न इज अन इसेन्शियल टूल फॉर कास्टिंग प्रोसेस. कास्टिंग प्रोसेसमध्ये पॅटर्न हा खूप महत्त्वाचा टूल आहे. जर तुमच्याकडे पॅटर्न नसेल ना तर तुम्ही कास्टिंग करू शकत नाही, कारण पॅटर्न साचा, त्याच्यामुळेच मोल्डमध्ये कॅव्हिटी तयार होते, आणि कॅव्हिटी जर तयारच नाही झाली तर तुम्ही लिक्विफाय केलेलं जे मटेरियल आहे ते कशामध्ये टाकणार, ते कुठं जाऊन बसणार, कसा शेप गेन करणार, आणि कसा तुमचा कास्ट प्रोडक्ट तिथं तयार होणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या, हा पॅटर्न जो आहे तो खूप महत्त्वाचा टूल आहे कास्टिंगमधला. जर तुमच्याकडे पॅटर्न असेल, साचा असेल, तर त्या पॅटर्नचा यूज करून तुम्ही कॅव्हिटी तयार करणार आहे. त्या सँडमध्ये जी सँड असते की नाही मॉल्डमधली, त्या मॉल्ड सँडमध्ये कॅव्हिटी तयार करणार,
ते कॅव्हिटीमध्ये मग ते मोल्टन मेटल पोअर करणार, ओतणार आणि ते त्याच्यात जाऊन बसलं की थोड्या वेळाने सॉलिडिफाय झाल्यावर त्याला आपण काढून घेणार आणि एक कास्ट प्रोडक्ट भेटणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगितलं की पॅटर्न जो आहे ना खूप महत्त्वाचा इसेन्शियल टूल आहे कास्टिंग प्रोसेसमधला. आणि कशासाठी यूज होतो? इट इज यूज फॉर मोल्डिंग अ कॅव्हिटी इन द मोल्डिंग सँड. मोल्डिंग सँडमध्ये कॅव्हिटी करण्यासाठी यूज होतो, हे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. अँड सँड मिक्सचर सच दॅट द फॉर्म कॅव्हिटी इज लुक द सेम ॲज द कास्टिंग प्रोडक्ट. म्हणजे जी कॅव्हिटी फॉर्म होणार आहे की नाही ती सेम त्याच टाईपचा कास्टिंग प्रोडक्ट तयार झाला पाहिजे. जशी कॅव्हिटी मोल्डिंग सँडमध्ये तयार होणार आहे सेम तसाच प्रोडक्ट कास्ट होणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या, तो पॅटर्नला जो शेप आहे त्याच शेपची कॅव्हिटी तयार होणार आहे आणि त्याच शेपचा जो कास्टिंग प्रोडक्ट आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळं सिलेक्शन ऑफ मटेरियल जे आहे ना पॅटर्नसाठी हे डिपेंड आहे. हे कशावर डिपेंड आहे? डिफरंट फॅक्टर दॅट इन्क्लूड द नंबर ऑफ कास्टिंग. तुम्ही किती प्रोडक्ट कास्ट करणार आहात, क्वालिटी कशी पाहिजे तुम्हाला कास्टिंगची, आणि डिग्री ऑफ सरफेस फिनिश कशी पाहिजे. तर याच्यावर तिथं मटेरियल सिलेक्शन डिपेंड आहे. तुम्हाला जर मटेरियल सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे पॅटर्न मेकिंगमधला हा प्रश्न आला तर इथं हे पण तुम्ही सांगू शकता की इट डिपेंड ऑन द बघा जे सिलेक्शन ऑफ मटेरियल सिलेक्शन क्रायटेरिया फॉर पॅटर्न मेकिंग. हे लक्षात घ्या, हे पुस्तकात कुठं भेटणार नाही तुम्हाला. मटेरियल सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे भेटल पण लगे असं सॉर्ट आउट नाही करता येणार. मटेरियल सिलेक्शन क्रायटेरिया फॉर पॅटर्न मेकिंग फॉर पॅटर्न मटेरियल सिलेक्शन क्रायटेरिया फॉर पॅटर्न एवढं लिहिलं तरी चालतं. मग सगळ्यात पहिला कोणता आहे? सगळ्यात पहिलं नंबर ऑफ कास्टिंग म्हणजे तुम्ही किती कास्टिंग प्रोडक्ट तयार करणार आहात. दुसरा क्रायटेरिया कुठला आहे? क्वालिटी ऑफ कास्टिंग. तुम्हाला क्वालिटी कशी पाहिजे, क्वालिटी ऑफ कास्टिंग जी आहे त्याच्यावर आहे. तिसरा जो क्रायटेरिया आहे तो सरफेस फिनिश, डिग्री ऑफ फिनिश हे डिग्री फिनिशिंग किती पाहिजे याच्यावर डिपेंड आहे. डिग्री ऑफ फिनिश हे लक्षात घ्या. साईज पण आहे पण हे मेजर गोष्टी आहेत. हे सिलेक्शन क्रायटेरिया आहे, मटेरियल सिलेक्शन क्रायटेरिया आहे. आता मटेरियल कोणतं आहे तर ते मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, लक्षात घ्या. आता बघा इकडं परत लक्षात घ्या की काही फंक्शन आहेत. आता इथं मटेरियल वूड असेल, प्लास्टिक असेल, हे तुम्ही मटेरियल यूज करू शकता. आता बघा काही फंक्शन आहेत पॅटर्नचे फंक्शन काय आहेत हे तुम्हाला इन जनरल थोडीशी आयडिया आलेली आहे की पॅटर्नचं फंक्शन इट इज यूज फॉर प्रिपेरिंग द मोल्ड इन द कॅव्हिटी. मोल्ड कॅव्हिटी बघा, प्रिपेरिंग अ मोल्ड कॅव्हिटी विच इज यूज फॉर कास्टिंग एनी पार्ट. कुठलाही पार्ट कास्ट करायचा असेल तर एक कॅव्हिटी तयार करावं लागेल मोल्डची. म्हणून मेन फंक्शन आहे पॅटर्नचं मेन फंक्शन काय आहे? टू प्रिपेअर द मोल्ड कॅव्हिटी प्रिपेअर करणं. त्या मोल्डिंग बॉक्समध्ये त्या मोल्डिंग सँडमध्ये मोल्ड कॅव्हिटी प्रिपेअर करणं हा तिथं पॅटर्नचा मेन फंक्शन आहे. आणि त्या कॅव्हिटीवरूनच तुमचे नंबर ऑफ कास्टिंग पार्ट जे आहेत ते तयार होणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सम ॲक्युरेट पॅटर्न कॅन मिनिमाइज द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ अ प्रोडक्ट बिकॉज ऑफ द नंबर ऑफ फर्दर मशीनिंग इज रिक्वायर्ड. बऱ्याच याच्यामध्ये जे ॲक्युरेट पॅटर्न आहेत ते काय करतात, जे पण तुमचा प्रोडक्शन कॉस्ट आहे तो मिनिमाइज करतात. प्रोडक्टचा, कारण तिथं फर्दर मशीनिंग तुम्हाला तिथं करणं गरजेचे असते. आणि त्याच्यानंतर इट रिड्युसेस द कास्टिंग डिफेक्ट. कास्टिंगमधले जे डिफेक्ट आहेत हे पण तिथं रिड्यूस होतात पॅटर्नमुळं, लक्षात घ्या. त्यामुळे हे फंक्शन लक्षात ठेवा, हे 2-3 फंक्शन हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर बघा मटेरियल कोणतं यूज केलं जातं कास्टिंगसाठी हे ऑलरेडी थोडं शॉर्टमध्ये आपण डिस्कस केलं. मी तुम्हाला सांगितलं वूड असेल, मेटल असेल, प्लास्टिक असेल किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस असेल, वॅक्स असेल, हे मटेरियल आहे. याच्यावर 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो की स्टेट द मटेरियल. हे बघा IMP करणारे पोरा लक्ष द्या. स्टेट द मटेरियल्स यूज फॉर कास्टिंग. मटेरियल यूज फॉर पॅटर्न मेकिंग. मटेरियल यूज फॉर पॅटर्न मेकिंग. पॅटर्न मेकिंगसाठी कोणतं मटेरियल यूज केलं जातं तर हे लक्षात ठेवा. वूड आहे, मेटल आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, प्लास्टिक आहे आणि वॅक्स आहे. हे सगळे मटेरियल तिथं यूज केले जातात. आता हे डिपेंड आहे, काही की फॅक्टर आहेत, लक्षात घ्या. हे की फॅक्टर तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे पॅटर्नचं मटेरियल सिलेक्ट करायच्या अगोदर. म्हणजे वूडच्या मटेरियलचं पॅटर्न घ्यायचं का, तुमचं इथं मेटलचं घ्यायचं का, प्लास्टर ऑफ पॅरिसचं घ्यायचं, प्लास्टिकचं घ्यायचं, वॅक्सचं घ्यायचं, कोणतंही नाही घ्यायचं. तुम्हाला प्रोडक्ट काय बनवायचं आहे, कास्टिंग काय करायचं आहे, तुमचा कास्ट प्रोडक्ट काय असणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे इथं मी तुम्हाला सांगितलं
की तुम्हाला काही की फॅक्टर आर इट टेकन टू बी माइंड, सम की फॅक्टर आर इन माइंड बिफोर चूजिंग द मटेरियल फॉर पॅटर्न. पॅटर्नसाठी मटेरियल सिलेक्ट करताना काही की पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. जे मटेरियल तुम्ही यूज करणार आहात पॅटर्नसाठी, इट शुड बी चीप इन कॉस्ट अँड इझिली अवेलेबल इन द मार्केट. ते स्वस्त असलं पाहिजे, मार्केटमध्ये सहज रेडिली अवेलेबल झालं पाहिजे, इझिली अवेलेबल झालं पाहिजे. अँड द मटेरियल शुड हॅव द गुड सरफेस फिनिश, त्याला चांगली सरफेस फिनिशिंग असली पाहिजे. द मटेरियल शुड हॅव विथस्टूड हाय टेम्परेचर अँड डज नॉट चेंज इट शेप ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर त्याचा शेप नाही बदलला पाहिजे. आता टेम्परेचर कुठून आलं, तर तुम्ही जे मोल्टन मटेरियल टाकणार आहे त्याला मेल्ट करायसाठी तुम्ही हिटिंग केलेलं आहे की नाही, त्याला फर्नेसमध्ये वगैरे तुम्ही त्याला लोखंडाचं पाणी केलेलं आहे. जे तुमच्याकडं म्हणजे जे पण मटेरियल आहे लोखंडाच नाही ते का म्हणजे जास्त वगैरे असेल अजून वेगळं असेल, त्याला तुम्ही मेल्टिंग करता म्हणजे ते खूप गरम असतं, हिटिंग असतं, आणि ते गरम त्याच्यात टाकलं तर त्याचा इफेक्ट त्याचा टेम्परेचरचा नाही झाला पाहिजे. त्यामुळं हे 5 डिफरंट टाईपचे मटेरियल जे आहेत हे पॅटर्न बनवण्यासाठी यूज केले जातात. हे लक्षात ठेवा. वूड, मेटल, प्लास्टिक, नंतर प्लास्टर ऑफ पॅरिस आणि वॅक्स. तर हे सर्व तिथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा जो मटेरियल यूज फॉर पॅटर्न मेकिंग. आता याच्यामध्ये जे मटेरियल आपण पॅटर्न मेकिंगसाठी यूज करणार आहोत याच्यात आता पहिला जो आहे वूड, तुम्हाला जर 6 मार्काला 4 मार्काला प्रश्न आला, याला थोडं इलॅबोरेट करायचं. जर तुम्हाला 6 मार्काला प्रश्न आला की जे पण आपण मटेरियल यूज करतोय पॅटर्न मेकिंगमध्ये त्याला थोडंसं इलॅबोरेट करा, म्हणजे एक्सप्लेन करा की विच आर द किंवा एक्सप्लेन द व्हेरियस मटेरियल्स यूज फॉर पॅटर्न मेकिंग. 4 मार्काला 6 मार्काला आला तर फक्त हेडिंग नाही लिहायच्या, 2 मार्काला आला तर फक्त नावं लिहायची त्याचे, वूड, मेटल, प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक, वॅक्स. पण 4-6 मार्काला जर प्रश्न आला की मटेरियल यूज फॉर पॅटर्न मेकिंग, तर मग तुम्हाला थोडंसं त्याला इलॅबोरेट करावं लागेल. अगोदर वूडबद्दल सांगावं लागेल, त्याच्यानंतर जे दुसरं मटेरियल आहे तुमचं कुठलं प्लास्टर ऑफ पॅरिस याच्याबद्दल तिथं थोडंसं लिहायचं 2-4 ओळी, प्लास्टिकबद्दल 2-4 ओळी लिहायच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते तुमचं कुठला वॅक्स आहे, वॅक्सच्या 2-4 ओळी लिहायच्या. हे लक्षात घ्या. हे एवढे सगळे जे आहेत हे सगळे मटेरियल लक्षात ठेवा. तर हे सगळे मटेरियल आहेत, याला थोडं इलॅबोरेट जर करायचं असेल तर काही नाही, हे थोडंसं वाचलेलं असेल ना तुम्ही तर थोडी फेक जॉक करू शकता तुम्ही याच्यात. लक्षात घ्या. आता हे वाचलेलं असेल तर त्याच्यात लिहिता येतं. आता वूडबद्दल तुम्ही काय लिहू शकता, सी ॲज वी नो दॅट वूड्स आर इझिली अवेलेबल असतं अँड प्राईज इज क्वाईट लो अँड इट सॅटिस्फाईज अस सम बेसिक क्रायटेरिया विच आय मेन्शन. जो क्रायटेरिया मी मेन्शन केला आहे तो त्याने फुलफिल केलेला असतो. त्याच्यानंतर हे लाईट वेट असतं, इझिली अवेलेबल असतं मार्केटमध्ये. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, म्हणजे वाय द वूड मटेरियल, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ वूड मटेरियल. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सिलेक्टिंग द वूड मटेरियल फॉर पॅटर्न मेकिंग, पॅटर्न मेकिंगसाठी वूडचं मटेरियल सिलेक्ट केलं तर काय त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, तर वूड हे लाईट वेट असतं, वूड हे इझिली अवेलेबल असतं मार्केटमध्ये. त्याच्यानंतर यू कॅन मेक एनी शेप बाय युझिंग वूड, वूडचा यूज करून तुम्ही कुठलाही शेप तयार करू शकता आणि वूडवरून तुम्हाला चांगली सरफेस फिनिश भेटते. हे ॲडव्हान्टेजेस आहेत वूडच्या मटेरियलचे. म्हणून वूडचं मटेरियल आपण पॅटर्न मेकिंगसाठी जनरली बऱ्याच वेळा तिथं यूज केलं जातं. आणि हाऊएव्हर वूड अट्रॅक्ट द मॉइश्चर, ते मॉइश्चरला अट्रॅक्ट करतं. समटाईम इट कॅन चेंज शेप ऑन हाय टेम्परेचर, बऱ्याच वेळा हाय टेम्परेचरला त्याचा शेप चेंज होतो. बट आफ्टर ड्राय आउट फ्रॉम मॉइश्चर दिस इज अन इम्पॉर्टंट ऑफ युझिंग वूड ॲज द पॅटर्न. तर लक्षात घ्या. अँड नॉट ओनली दिस रिझन, फक्त एवढंच रिझन नाही तर वूड जे आहे ना ते खूप वीक असतं स्ट्रेंथमध्ये, त्याची स्ट्रेंथ जास्त नसते. अँड इट विअर आउट क्विकली ड्यू टू, आता हे डिसएडव्हान्टेजेस आहेत लक्षात घ्या. सो इट्स लो रेजिस्टन्स अँड सँड ॲब्रेशन. त्याच्यानंतर आता हे जनरली पाईन देवदार असेल, वॉलनट असेल, टिक्स असेल, हे मटेरियल जे आहेत हे तिथं यूज केले जातात. वूड हे झाड, देवदारचं झाड आहे, वॉलनटचं झाड आहे, हे वूडचे प्रकार आहेत, हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. तर हे लक्षात घ्या थोडे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस आहे. आता प्लास्टर ऑफ पॅरिस जे आहे याच्याबद्दल पण थोडंसं तिथं लक्षात घ्या की इट इज जनरली यूज इफ यू नीड अ सेटअप द पॅटर्न क्विकली. तुम्हाला खूप क्विकली पॅटर्न जर तिथं तयार करायचं असेल तर म्हणजे खूप क्विक सेटअप तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसचा यूज करा. याचा मेन ॲडव्हान्टेज आहे या पॅटर्नचा की इट कॅन इझिली कास्ट इन टू द इंट्रिकेट शेप्स, ज्याला इझिली तुम्ही कास्ट करू शकता इंट्रिकेट शेपमध्ये. अँड इट इज नॉट रिपिटेटिव्ह युजेस ॲज इट इज फ्रॅजाईल. आता हा फ्रॅजाईल असल्यामुळे त्याला तुम्ही खूप वेळा रिपिटेटिव्हली यूज करू शकत नाही. आणि प्लास्टिक असेल तर प्लास्टिकमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की हे लाईट इन वेट असतं, त्याच्यानंतर चीप असतं, प्राईज त्याची कमी असते, नंतर गुड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते प्लास्टिकमध्ये.
याच्यामध्ये नो टेन्शन ऑफ रस्टिंगचं वगैरे काही तिथं म्हणजे गंज लागण्याचं वगैरे काही ताणच नाही. त्याच्यानंतर मॉइश्चर ॲब्झॉर्ब करण्याचं पण काही ताण नाही. हावेवर दे आर लिटल वीक इन स्ट्रेंथ, थोडं वीक असतं स्ट्रेंथमध्ये, पण गुड ॲब्रेशन रेजिस्टन्स त्याच्यामध्ये असतं. हे सगळ्या ॲडव्हान्टेजेस आहेत प्लास्टिक मटेरियल जर तुम्ही यूज केलं तर. त्यामुळे असं थोडंसं इलॉबरेट करायचं हे मटेरियलवर जर प्रश्न आला तर. आणि वॅक्स आहे. आता वॅक्समध्ये काय आहे बघा, द वॅक्स पॅटर्न आर यूज इन द इन्व्हेस्टमेंट कास्टिंग प्रोसेस. जे आपलं डाय कास्टिंग, इन्व्हेस्टमेंट कास्टिंग, सेंट्रिफ्युगल कास्टिंग, ह्या वेगवेगळ्या ज्या प्रोसेस आहेत कास्टिंगच्या, त्यामधली हे इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये हा यूज केला जातो वॅक्स, लक्षात घ्या. अँड बाय युझिंग दिस पॅटर्न वी गेट अ हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी अँड हॅव एक्सलंट सरफेस फिनिश. एकदम हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी आणि एक्सलंट सरफेस फिनिश या वॅक्सच्या मटेरियलने भेटतो, लक्षात घ्या. जर तुम्ही वॅक्सचं मटेरियल यूज केलं पॅटर्न मेकिंगसाठी तर एकदम हाय डिग्री ऑफ सरफेस फिनिश, हाय डिग्री ॲक्युरसी आणि एक्सलंट सरफेस फिनिश तुम्हाला भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. हाऊएव्हर इट नीड्स अ लिटल केअर हँडलिंग. एक थोडीफार त्याला थोडं केअरफुली हँडल करावं लागतं आणि ते तुटण्याचे चान्सेस असतात. ऑर इट कॅन बी ब्रोकन अँड इट इज यूज इन स्मॉल कास्टिंग. हे स्मॉल कास्टिंगमध्ये यूज केलं जातं. तर लक्षात घ्या, या सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा खूप सिम्पल असा पार्ट आहे. यामध्ये हा पॅटर्न मेकिंगचा जो पूर्ण पार्ट आहे याच्यात एक शेवटचा भाग आहे बघा, कुठला? हा अलाउन्स, पॅटर्न अलाउन्स. आता पॅटर्न अलाउन्सेस म्हणजे काय, तर हा पण एक खूप सिम्पल आणि महत्त्वाचा भाग आहे. हा शेवटचा पार्ट आहे पॅटर्न मेकिंगमधला. एवढंच तुम्ही करायचं पॅटर्न मेकिंगमध्ये. हे पॅटर्न अलाउन्सचे थोडे टाईप्स आहेत काही. आता हे खूप थोडं डिटेलमध्ये आहे, पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, कारण तुम्हाला एकदम स्वस्तात पाहिजे असतं. मला माहिती आहे ना, तुम्ही मेहनत करत नाही बरेच पोरं, आळशी येतो एकदम. महत्त्वाचे प्रश्न द्या सर, जे येणारे तेच द्या. हे सगळंच महत्त्वाचं आहे. थोडं तुम्ही करा ना यार, थोडी मेहनत करा ना, हे माहीत तर होईल तुम्हाला किमान. आणि कशाला रिस्क घेता, हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तेच करतो, ते नाही आले दुसरेच आले तर का बोंबलत बसणार आहे का? त्यामुळे लक्षात घ्या. बघा आता पॅटर्न अलाउन्स म्हणजे काय असतं. आता अलाउन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी तुम्ही शब्द ऐकलेला आहे अलाउन्स. जरी नसेल माहीत तर ऐका. बघा, टू मेक द कास्टिंग परफेक्टली वी नीड टू कन्सिडर द अलाउन्स बिकॉज आफ्टर कुलिंग द मोल्टन मेटल इट कॅन श्रिंक ऑर मेक्स एनी डिस्टॉर्शन. जे मोल्टन मेटल आहे ते श्रिंक होऊ शकतं, त्याचं डिस्टॉर्शन होऊ शकतं. त्यामुळं हे लक्षात घ्या. त्यामुळं अलाउन्स देणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही क्लिअरन्स, अलाउन्सेस हे शब्द ऐकलेले आहेत. ते आता याच्यात लक्षात घ्या, 5 टाईपचे अलाउन्सेस असतात. तुम्हाला इथं एनलिस्ट द व्हेरियस टाईप्स ऑफ अलाउन्सेस, पॅटर्न अलाउन्सेस, स्टेट द व्हेरियस टाईप्स ऑफ पॅटर्न अलाउन्सेसवर प्रश्न येऊ शकतो. मग पहिला लिहायचा कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स, दुसरा आहे ड्राफ्ट अलाउन्स, तिसरा आहे फिनिशिंग और मशीनिंग अलाउन्स, चौथा आहे शेक अलाउन्स आणि पाचवा आहे परत इथला हा डिस्टॉर्शन अलाउन्स. तर हे 5 टाईपचे अलाउन्स आहेत, हे लक्षात ठेवा. कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स, ड्राफ्ट अलाउन्स, फिनिशिंग और मशीनिंग अलाउन्स, हा शेक अलाउन्स आहे आणि नंतरचा डिस्टॉर्शन अलाउन्स. आता हे जे अलाउन्स आहेत ना, याच्यातलं तुम्हाला जर एखादा विचारला स्पेसिफिकली कॉन्ट्रॅक्शन अलाउन्सला एक्सप्लेन करा, कॉन्ट्रॅक्शन अलाउन्सला श्रिंकेज अलाउन्स म्हणतात. श्रिंकेज अलाउन्स याला एक्सप्लेन करा म्हटलं तर इथं लगेच अशा पद्धतीनं तुम्ही बघा, हे कॉन्ट्रॅक्शन झालेलं दिसतंय की नाही तुम्हाला, श्रिंकेज और कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स. आता बघा, ही तुमची रिक्वायर्ड साईज आहे. बघा, ही ॲक्च्युअल पॅटर्नची साईज आहे. ही ॲक्च्युअल पॅटर्नची साईज आहे कुठली, ही आउटसाईड ॲक्च्युअल पॅटर्नची साईज आहे आणि रिक्वायर्ड साईज तुमची ही आहे, ही रिक्वायर्ड साईज आहे. मग एवढा याच्यामध्ये अलाउन्स दिलेला असतो, हा एवढा अलाउन्स आहे, लक्षात घ्या. याला श्रिंकेज किंवा याला कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स म्हणतात. म्हणजे मला या साईजचा पॅटर्न, म्हणजे या साईजचं मला प्रोडक्ट कास्ट करायचा असेल तर मी काय करेल, जो पॅटर्न आहे तो या साईजचा प्रिपेअर करेल मी. असं थोडासा याच्यामध्ये अलाउन्स ठेवणार आहे मी, हा थोडासा अलाउन्स ठेवणार मी. नंतर याला आपण मशीनिंग वगैरे करून त्याला ॲक्युरसी जी प्रोव्हाइड करायची ती प्रोव्हाइड करू शकतो. पण हा श्रिंकेज अलाउन्स ठेवणं गरजेचं आहे, कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स ठेवणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, इथं मी पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं तुम्हाला की बऱ्याच वेळा काय होतं की तुमचा जे मटेरियल आहे हे श्रिंक होण्याचे चान्सेस असतात, त्याचं डिस्टॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. म्हणून हे अलाउन्स प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एकदम फेस टू फेस बनवला आणि त्याच्यामध्ये श्रिंकेज झाला, डिस्टॉर्शन झालं, तर त्याचा जो शेप आहे तो कमी होणार ना. म्हणजे जी रिक्वायर्ड साईज पाहिजे त्याच्यापेक्षा कमी झालं तर काय कामात, ते लॉसमध्ये जाणार. शिल्लक झालं तर वरून मशीनिंग करू शकता, त्याला कमी करू शकता शिल्लक झाल्यावर. त्यामुळं अलाउन्स प्रोव्हाइड केले जातात, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये श्रिंकेज अलाउन्समध्ये काय होतं बघा, की ॲज वी नो आफ्टर कुलिंग इन द रूम टेम्परेचरला कुलिंग केल्यानंतर जे मेटल आहे ना, ते मेटल सगळे मेटल श्रिंक होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात सगळे मेटल, लक्षात घ्या. तुम्ही बघा, हिटिंग केलं तर एक्सपान्शन होतं
आणि कूलिंग केलं तर कॉन्ट्रॅक्शन होतं. पाणी तुम्ही हिटिंग केलं तर पाणी उकळतं, असं एक्सपान्शन होतं मॉलिक्यूलचं. पाणीला कूलिंग करा, त्याचा बर्फ होतो, कॉन्ट्रॅक्ट होतात वॉटर मॉलिक्यूल आणि सॉलिडिफाय झाल्यावर बर्फ होतो. तुम्ही फेस टू फेस ग्लास भरून पाणी ठेवा फ्रीजमध्ये, त्याचा बर्फ झाल्यावर बघा त्याचे जे लेवल आहे ते खाली जाते का नाही, कॉन्ट्रॅक्शन होतं तिथं. त्यामुळे लक्षात घ्या, इथं देखील तसंच होणार आहे. म्हणजे तुम्ही कास्ट केलेला जो प्रोडक्ट आहे, तो कास्ट केलेला प्रोडक्ट तुम्ही रूम टेम्परेचरला जर काढून ठेवला तर रूम टेम्परेचरला त्याचं श्रिंकेज होणार आहे, तो श्रिंक होणार. आणि श्रिंक झाल्यामुळं दॅट्स वाय वी नीड टू कन्सिडर द कॉन्ट्रॅक्शन अलाउ. त्यामुळं आपण तिथं कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स कन्सिडर करणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन हे माहिती नाही यार तुम्हाला, हे शब्द ऐकलेले नाही का तुम्ही? कॉन्ट्रॅक्शन होणे काय म्हणतं यार त्याला मराठीमध्ये? आकुंचन, संकुंचन असं काहीतरी म्हणतात मराठीमध्ये, मला आठवण आता ते, जाऊ द्या. पण तुम्ही लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे असे जवळ येणे आणि एक्सपान्शन त्याच्या उलट, एक्सपान्शनच्या उलट कॉन्ट्रॅक्शन. म्हणून इथं कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. म्हणजे फेस टू फेस 5 mm पाहिजे, 5 mmच बनवला ते कॉन्ट्रॅक्शनने 4 mm झालं तर गेला ना वाया. मग 6 mmचा बनवा आणि 5 mmने कॉन्ट्रॅक्शन होऊ द्या, झालं 5 mm पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या, हा अलाउन्स त्यामुळे प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. द कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड आहे बघा? टाईप ऑफ कास्टिंग मेथड. तुम्ही कोणत्या टाईपची कास्टिंग मेथड यूज करताय याच्यावर डिपेंड आहे ते अलाउन्स किती प्रोव्हाइड करायचा. नंतर टाईप ऑफ मटेरियल यूज फॉर कास्टिंग. कास्टिंगसाठी तुम्ही कोणतं मटेरियल यूज करताय? तुम्ही ॲल्युमिनियमचे कास्टिंग करताय का तुम्ही अजून कुठलं मटेरियल वापरताय? तुम्ही कास्ट आयर्न घेताय का एखादं बीडचं मटेरियल घेताय त्याचं कास्टिंग करताय? हे याच्यावर डिपेंड आहे ते की तुमचा म्हणजे कास्टिंग मेथड कोणती यूज करताय आणि कास्टिंगसाठी मटेरियल तुम्ही कुठलं यूज करताय याच्यावर कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स डिपेंड आहे. किती अलाउन्स ठेवायचा? 2 mm, 4 mm, 5 mm हे याच्यावर डिपेंड आहे. सी इट कॅन ऑल्सो डिवायडेड इंटू द 2 टाईप. 2 टाईप आहे त्याचे, लिक्विड श्रिंकेज आणि सॉलिड श्रिंकेज. लिक्विड श्रिंकेज म्हणजे जेव्हा लिक्विड स्टेजमध्ये असतं की नाही तुमचं मटेरियल, मोल्ड केलेलं ते मेल्ट केलेलं मटेरियल. बघा लक्षात घ्या, वेन द मेटल इज इन लिक्विड स्टेज, जेव्हा लिक्विड स्टेजमध्ये मेटल असतं तेव्हा द लिक्विड श्रिंकेज ऑकर, तेव्हा लिक्विड श्रिंकेज ऑकर होतो. अँड टू एन्काउंटर द श्रिंकेज वी जनरली प्रोव्हाइड द रायझर दॅट सप्लाईज द एक्स्ट्रा मोल्टन मेटल टू द कॅव्हिटी. मग तिथं रायझर प्रोव्हाइड केला जातो. आता रायझर वगैरे, कोप, ड्रॅग हे सगळे भाग लक्षात घ्या, हे पॅटर्नमधले आहेत. तुम्ही ते जरी नाही केले तर हे तिथं लक्षात ठेवा की 2 टाईपचे श्रिंकेज असतात, लिक्विड श्रिंकेज आणि सॉलिड श्रिंकेज. हे लिक्विड श्रिंकेज म्हणजे हे लिक्विड स्टेजमध्ये जेव्हा मटेरियल असतं ना ते लिक्विड स्टेजमधलं कॉन्ट्रॅक्ट होऊन ते कमी होऊ शकतं, म्हणून अजून त्याला ॲडिशनली रायझरमधून थोडं शिल्लक जे मोल्टन मेटल आहे ते त्याच्यात प्रोव्हाइड केलं जातं. बघा, टू सप्लाय द एक्स्ट्रा मोल्टन मेटल टू द कॅव्हिटी. कॅव्हिटीमध्ये एक्स्ट्रा मोल्टन मेटल टाकलं जातं म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्शन जरी झालं तर ते एक्स्ट्रा त्याचे जे कमी झालेलं आहे ते भरून काढणार, लक्षात घ्या. आणि सॉलिड श्रिंकेज जो आहे याच्यामध्ये काय होतं, इट्स ऑकर्ड व्हेन द मेटल इज इन सॉलिड स्टेट. आता सॉलिड स्टेटमध्ये असताना सॉलिड श्रिंकेज होणार आहे. आणि सॉलिड श्रिंकेज जर झालं तर इथं तुम्ही काय करणार? टू एन्काउंटर द सिच्युएशन वी कॅन प्रोव्हाइड द श्रिंकेज अलाउन्स. मग हे एन्काउंटर करण्यासाठी आपण श्रिंकेज अलाउन्स ऑलरेडी तिथं प्रोव्हाइड केला असतो. तर हे तिथं लक्षात घ्या, हा श्रिंकेज अलाउन्स आहे. जर श्रिंकेज अलाउन्सला एक्सप्लेन करा असा प्रश्न आला तर हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ड्राफ्ट म्हणजे काय लक्षात घ्या. हे बघा, हे ड्राफ्ट इथं दिलेला आहे, हे ड्राफ्ट आहे. हे कोप ड्रॅग हे विदाऊट ड्राफ्ट आहे आणि हे ड्राफ्ट आहे. आता ड्राफ्ट अलाउन्स काय असतं हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही कास्टिंग करता, वेन कास्टिंग इज डन ड्यू टू द रिमूव्हल ऑफ द पॅटर्न काढून घेतल्यानंतर, लक्षात घ्या, कास्टिंग केल्यानंतर पॅटर्न काढून घेतल्यानंतर काय होतं, समटाईम द एजेस ऑफ द कास्टिंग ब्रेक्स. जे कास्टिंगचे एजेस आहेत की नाही, जे कोपरे आहेत, त्याचे कॉर्नर्स आहेत, त्याचे काटा आहेत, कडा, कॉर्नर नका म्हणू, ते ब्रेक होतात. आणि टू ओव्हरकम दिस सिच्युएशन समटाईम्स वी प्रोव्हाइड द टेपर फॉर इझिली रिमूव्हल ऑफ द पॅटर्न फ्रॉम द मोल्ड. या मोल्डमधून इझिली जे तुमचं कास्ट प्रोडक्ट आहे तो रिमूव्ह करण्यासाठी मग आपण त्याला काय करतो, तिथं अशा पद्धतीनं टेपर प्रोव्हाइड करतो. बघा, हे विदाऊट ड्राफ्ट आहे, हे इथं टेपर प्रोव्हाइड केलेलं आहे. हे लक्षात घ्या, हे सिच्युएशन तुम्ही लक्षात घ्या. हे खूप सिम्पल आहे. हे सेंटेन्स तुम्ही वाचले तर तुम्हाला लक्षात येणार की व्हेन द कास्टिंग इज डन, जेव्हा कास्टिंग केली जाते तेव्हा ड्यू टू रिमूव्हल ऑफ पॅटर्न रिमूव्ह केल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, जे एजेस आहेत, कास्टिंग एजेस, त्या ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. आणि मग ही गोष्ट ओव्हरकम करण्यासाठी दिस सिच्युएशन समटाईम्स वी प्रोव्हाइड अ टेपर फॉर इझी रिमूव्हल ऑफ द पॅटर्न फ्रॉम द मोल्ड. या त्या मोल्डमधून पॅटर्न जे आहे त्याचा कॉर्नर एज जो आहे तो ब्रेक न होता त्याला रिमूव्ह करण्यासाठी हे यूज केलं जातं. जनरली 1 to 3 डिग्री
ड्राफ्ट इज प्रोव्हाइडेड विथ द आउटर सरफेस ऑफ द पॅटर्न टू ओव्हरकम दिस ब्रोकरेज. 1 ते 3 mm चा जो डिग्रीचा जो ड्राफ्ट आहे तो प्रोव्हाइड केला जातो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा दुसरा टाईप आहे. नंतर फिनिशिंग ऑर मशीनिंग अलाउन्स. आता मशीनिंग अलाउन्स म्हणजे काय, आता मशीनिंग करू शकतो आपण नंतर त्याला. म्हणजे बघा, मला ॲक्च्युअलमध्ये असा पार्ट असा शेप पाहिजे, मग मी त्याला शिल्लक मटेरियल टाकाल इकडून, असं एवढा शिल्लक होणार आहे. मग हा भाग मी नंतर मशीनिंग करू शकतो, याला मेटल रिमूव्ह करू शकतो, जे मेटल रिमूव्हल ऑपरेशन परफॉर्म करून असा प्रोडक्ट भेटणार आहे. मग हा शिल्लकचा अलाउन्स आहे, लक्षात घ्या. हा याला म्हणायचं मशीनिंग अलाउन्स. म्हणजे याला मशीनिंग करून आपण थोडासा जे पण रिक्वायर्ड शेप आहे तो गेन करू शकतो, ॲक्युरसी गेन करू शकतो. मग बघा, आफ्टर कास्टिंग वी नीड टू डू सम मशीनिंग ऑपरेशन. कास्टिंग नंतर आपल्याला मशीनिंग ऑपरेशन परफॉर्म करावं लागत असेल, लाईक ग्राइंडिंग करावं लागत असेल, किंवा सरफेस फिनिशिंग ऑपरेशन परफॉर्म करावं लागत असेल, किंवा ऑल टाईपचे ऑपरेशन जे मेटल रिमूव्हल ऑपरेशन आहे ते सगळे कुठलेही ऑपरेशन आपण परफॉर्म करून जे ॲक्युरसी आपल्याला पाहिजे त्याच्या शेपमध्ये साईजमध्ये ते आपण मिळवू शकतो. सो वी नीड टू कीप द साईज ऑफ द पॅटर्न लिटल बिट बिगर दॅन द ॲक्च्युअल साईज. म्हणजे ॲक्च्युअल साईज ही ॲक्च्युअल साईज आहे, याच्यापेक्षा आपण थोडा पॅटर्न मोठा ठेवणार असा, आणि मग त्याला मशीनिंग करून आपण तिथं जे पण फिनिशिंग आहे, जे ॲक्युरसी आहे ती गेन करू शकतो ॲक्च्युअल साईजपेक्षा. अँड दॅट रिमूव्हल ऑफ द सम विल परफेक्टली शेप. म्हणजे परफेक्ट शेप त्याला आपण देऊ शकतो. त्यामुळे याला मशीनिंग अलाउन्स म्हणतात, लक्षात घ्या. हे मशीनिंग अलाउन्स आहे. त्याच्यानंतर शेक अलाउन्स आहे. आता शेक अलाउन्स म्हणजे काय, याला निगेटिव्ह अलाउन्स देखील म्हणतात. आता हे कुठे यूज होतं, यूज फॉर रिमूव्हल ऑफ द पॅटर्नला रिमूव्ह करण्यासाठी यूज होतं. आणि डिस्टॉर्शन अलाउन्स जो आहे की आता लक्षात घ्या, हा डिस्टॉर्शन अलाउन्स आहे, लक्षात घ्या. हे डिस्टॉर्शन कास्टिंग आहे. तर याच्यामध्ये समटाईम विदिन द पॅटर्न ड्यू टू कुलिंग ऑफ द मेटल स्ट्रेसेस आर जनरेटेड. या मटेरियलमध्ये स्ट्रेसेस जनरेट होतात कुलिंग नंतर, आणि या स्ट्रेसेसला ओव्हरकम करायचं असेल तर मग इथं टू डिस्टॉर्ट द पॅटर्न इन अपोजिट डायरेक्शन. मग अपोजिट डायरेक्शनमध्ये याला पॅटर्नला डिस्टॉर्ट करावं लागतं. तर लक्षात घ्या, हे सगळं अशा पद्धतीनं तुम्हाला या गोष्टी तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, शेक अलाउन्स आणि डिस्टॉर्शन अलाउन्स. ठीक आहे. आता फॅक्टर कोणते कोणते तुम्ही कन्सिडर करणं गरजेचं आहे मटेरियल सिलेक्ट करत असताना. तर हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की सिलेक्शन ऑफ प्रॉपर मटेरियल फॉर द पॅटर्न. प्रॉपर मटेरियल तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे. तर त्याच्यानंतर आता प्रॉपर मटेरियल सिलेक्ट केलं नसेल तर मग तिथं त्याच्यावर अफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर सिलेक्ट द परफेक्ट टाईप ऑफ पॅटर्न टू दॅट कास्टिंग. जे कास्टिंग करायचे त्याच्या अकॉर्डिंग कुठल्या मटेरियल तुम्ही वापरताय कास्टिंगसाठी, ते कास्टिंगचा प्रोडक्ट कसा आहे त्याच्या अकॉर्डिंग, किती नंबर ऑफ कास्टिंग प्रोडक्ट तुम्ही बनवणार आहात त्याच्या अकॉर्डिंग जे मटेरियल आहे पॅटर्नचं ते डिसाईड करायचं. त्याच्यानंतर अलाउन्स किती ठेवणार आहेत, शुड बी केप्ट इन माइंड व्हाईल डिझायनिंग. पॅटर्नला डिझाईन करत असताना अलाउन्सला पण कन्सिडर करायचं, आणि जे शार्प एजेस आहे याला अवॉइड करायचं, आणि कोर जॉईंट जे आहे त्याला पण अवॉइड करायचा. हे लक्षात घ्या. हे बेसिक गोष्टी तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता फॅक्टर्स अफेक्टेड फॉर, आता इथले पण हे पण सिलेक्शन क्रायटेरिया काय असला पाहिजे पॅटर्नसाठी. पॅटर्न लो कॉस्ट असला पाहिजे, लॉंग लाईफ त्याची असली पाहिजे, इझिली अवेलेबल झाला पाहिजे त्याचं मटेरियल. मशीनेबिलिटी म्हणजे मशीनिंग त्याच्यावर इझिली झाली पाहिजे. इझी टू कन्वर्ट द डिफरंट शेपला त्याने इझिली कन्वर्ट केलं पाहिजे. त्याचं करोजन नाही झालं पाहिजे, रस्टिंग नाही झालं पाहिजे, आणि नो चेंज इन वर्किंग कंडिशन. म्हणजे नो चेंज इन वर्किंग कंडिशन. वर्किंग कंडिशनमध्ये ते पॅटर्न बदललं नाही पाहिजे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हे सगळे जे टाईप्स आहेत हा सर्व पॅटर्न मेकिंगचा पार्ट आहे. हा पॅटर्न मेकिंगचा जो पार्ट आहे हा खूप सिम्पल आहे, एकदम बढिया पद्धतीनं तुम्ही लक्षात घ्या. सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण इन डिटेल चांगल्या पद्धतीनं तिथं डिस्कस केल्या आहेत. याच्यावरचं 100% तुम्हाला 2 प्रश्न परीक्षेत पाहायला भेटणार. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्नची डेफिनेशन असेल, पॅटर्नचं मटेरियल असेल, पॅटर्नचे टाईप्स असतील, पॅटर्न अलाउन्स असेल, पॅटर्न अलाउन्सचे टाईप असतील, हे मटेरियल सिलेक्शन क्रायटेरिया असेल, ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या. 2 मार्काला, 4 मार्काला, 6 मार्काला देखील प्रश्न याच्यावरचा येऊ शकतो. प्रिवियस इयरच्या पेपरमध्ये आलेला आहे. तुम्ही PYQs बघा. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही असं ॲटलिस्ट हे हेडिंग तरी लक्षात ठेवा ना. मग मध्ये काय फेकाफाक थोडीफार करू शकता तुम्ही, इकडून तिकडून वाचलेलं लिहू शकता, पण लक्षात घ्या हे सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं लक्षात घ्या. हे सर्व वाचा, आणि जे तुम्हाला क्वेश्चन पाहिजे ती IMP क्वेश्चन ते तुम्हाला 1 शॉट सेशन आपण उद्या लास्ट नाईट स्टडीमध्ये बघू. लास्ट नाईट रिव्हिजन घेऊ आपण, एक ऑनलाईन लाईव्ह घेऊ जमलं तर, सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर. आता हे मी रेकॉर्डेड अपलोड करत आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हे सेशन बघितल्यानंतर ज्यांनी आपलं म्हणजे हे अगोदरचे सेशन बघितलेले नाहीत त्यांनी असं यूट्यूबला जा मस्तपैकी, आणि यूट्यूबला गेल्यानंतर हे बघा इथं कास्टिंगचं सेशन मी अपलोड केलेलं आहे. हे इथं चॅनलवर जा आपल्या, हे बघा इथं चॅनलला जर तुम्ही गेले तर मी प्लेलिस्ट बनवली आहे इकडं.
ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. या प्लेलिस्टमध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचे 6 व्हिडिओ अपलोड केलेत आपण. हे 1, 2, 3 या 3 तासामध्ये, हा 1 तास आणि हा 47 मिनिट्सचा, या 3 व्हिडिओमध्ये तुमचा पहिला चॅप्टर पूर्ण कवर होतो 20 मार्काचा. त्याच्यानंतर हे 2 व्हिडिओ आहेत 1.5 तासाचे, याच्यात दुसरा चॅप्टर पूर्ण कवर होतो. दुसरा चॅप्टर हा पण 3 तासामध्ये, हा पण 20 मार्काचा चॅप्टर आहे. आणि त्याच्यानंतर आता हा मी ॲड करतो. हे आपल्याला ऑनलाईन घ्यायचं होतं, पण थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे मी हे सेशन तुम्हाला रेकॉर्डेड प्रोव्हाइड करत आहे. तर या सेशनचा हा फर्स्ट पार्ट झाला. एक सेकंड पार्ट आपण घेऊ. झालं पॉसिबल तर मी आज रात्रीमधून त्याला रेकॉर्ड करून अपलोड करेल, किंवा उद्या सकाळीच त्याला मी रेकॉर्ड करून अपलोड करेल. म्हणजे उद्या सकाळपर्यंत तुमचे हे 3 चॅप्टर कन्फर्म होतात. 4 धड्यावर आउट ऑफ पेपर सॉल्व होतो, आउट ऑफ. त्यामुळं हे आज संध्याकाळी हा 3ऱ्या धड्याचा एक व्हिडिओ आता लगेच अपलोड करणार आहे मी थोड्या वेळात. आणि राहिलेला याचा सेकंड पार्ट जो आहे तो मी रात्री, आता किती वाजले सर, किती वाजले आता? 8:45 झाले. ठीक आहे, मी लेट नाईट का व्हायना राहिलेला याचा पार्ट अपलोड करतो. आणि मग 4था जो चॅप्टर आहे तो आपण उद्या सकाळी घेऊ, आणि 5व्या चॅप्टरचं थोडीशी झलक मारू. ठीक आहे, त्यामुळे म्हणजे तुमचा पूर्ण पेपर जो आहे तो अटेम्प्ट होतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं हे सर्व जो पार्ट आहे हा तिथं रिवाईज करा. आणि तुम्हाला जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला उद्या संध्याकाळी सांगेल, किंवा एवढं सगळं तुम्ही केलं तर महत्त्वाच्या क्वेश्चनची तुम्हाला म्हणजे जास्त काही गरज पण पडत नाही. ठीक आहे, चला इथंच थांबू आपण. परत दुसरं सेशन मी रेकॉर्ड करून टाकणार आहे. तुम्ही हे सेशन बघा, अगोदरचे सर्व सेशन बघा. आणि जेवढे पण तुमचे मेकॅनिकलचे स्टुडंट्स आहेत, तुमच्या ओळखीचे वगैरे, तुमचे क्लासमेट असतील, तुमच्या ओळखीचे दुसऱ्या कॉलेजवाले असतील, त्यांना हे शेअर करा आपलं चॅनल. सगळ्यांना तिथं पास होऊ द्या. भरपूर मुलांना भरपूर अडचणी आहेत, म्हणून असं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मी तुम्हाला ते एकदम सोपं करून सांगत आहे इन डिटेल. एवढ्या डिटेलमध्ये कोणत्याच चॅनलवर तुम्हाला भेटणार नाही. एक प्रॉपर सिक्वेन्समध्ये आणि एकदम डिटेलमध्ये, एकदम डेप्थमध्ये आपण हे सगळं एकदम चांगल्या पद्धतीनं कॉन्सेप्च्युअली तुम्हाला मी हे सांगत आहे. हे तुम्हाला भेटणार नाही यूट्यूबच्या कोणत्याच चॅनलवर, मी गॅरंटीने सांगतो. तुम्हाला भेटलं या सिक्वेन्समध्ये प्रॉपरली, एवढं प्रॉपर, तर तुम्ही मला ते चॅनलची लिंक पाठवा. मी स्वतः सगळ्या पोरांना फॉरवर्ड करेल, काही हरकत नाही. आणि मल्टिपल चॅनल सर्च करत बसू नका. या चॅनलचं थोडं, त्या चॅनलचं थोडं, त्या चॅनल, एकच चॅनल फॉलो करा. मी म्हणत नाही तुम्ही माझंच चॅनल फॉलो करा किंवा आपलं हेच चॅनल फॉलो करा. तुम्ही कुठलं एकच फॉलो करा. तुम्ही याचं 10 मिनटं बघतायत, त्याचं 10 मिनटं बघतायत, तो वेगळा सांगते, ते हे सर वेगळं सांगतात, मग तुम्ही जमलिंग होऊ लागली. एकच चॅनल फॉलो करा, एकच चॅनल फॉलो करा. जो कंटेंट तुमच्याकडे आहे तो कंटेंट फॉलो करा. कंटेंट गोळा करत बसू नका, एवढा वेळ नाही आहे आता. 2 दिवसात पेपर आहे. 2 दिवसात जो कंटेंट अवेलेबल आहे त्याचं मॅक्सिमम टाईम त्याचं रिव्हिजन करा. त्याला वारंवार वाचा, ते डायग्राम काढून बघा, रिकॉल करा, रिवाईज करा, डिस्कस करा. ठीक आहे, PYQs करा. के स्कीमचे पेपर सगळे मी ग्रुपवर टाकलेले आहेत. आपल्या क्लासच्या मुलांकडून घ्या. ज्यांना पाहिजे असतील त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर मी याच्यात टाकलेला आहे. ह्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप माझा नंबर आहे, तिथं तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. काही मुलांनी कमेंट टाकल्यात मला PDF पाठवा, पण तुम्ही मला ते व्हॉट्सअपला तिथं टाका मेसेज, काहीतरी हाय सर वगैरे असं टाका. तिथं सब्जेक्ट काय, ह्या क्लास आहे, या क्लासचा MPR विषय आहे, एवढं हे पाठवा ते चॅप्टरचं नाव, मी तुम्हाला ते पाठवून देईल. ठीक आहे, ओके. चला अभ्यास करा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं. हा सेशन बघा, बाकीच्यांना शेअर करा. ऑल द बेस्ट सर्वांना. चलो ओके, थांबू इथंच, आपण परत भेटू पुढच्या सेशनमध्ये.